नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज 15 सप्टेंबर 2024 सर्वात महत्त्वाचा दिवस। महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून ग्रुप बी आयुष कोर्सेस BMS, BOMS आणि BHMSला पहिल्या राऊंडचा 85%चा, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याचा 15%च्या प्रायव्हेट कॉलेजचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचा जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे। वास्तविक बऱ्याच जणांना बँकिंगमध्ये सुट्टी आहे आणि डिमांड ड्राफ्टसाठी अडचण आहे अशी लोकांना वाटत होती, परंतु उद्या सोमवार आणि परवा दिवशी मंगळवार हे दोन्ही दिवस बँक चालू आहे। हा इम्पॉर्टंट मेसेज तुम्हाला देण्यासाठी आलो आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने असो आहे की आपण या राऊंडमध्ये महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग CET सेलच्या पहिल्या राऊंडमध्ये BMSचा गव्हर्नमेंटचा 85%चा कट ऑफ कॅटेगरी वाईज किती आहे हा मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे। ओपन कॅटेगरीचा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 566 एवढा हायेस्ट कट ऑफ लागलेला आहे। वास्तविक पाहता आजपर्यंतच्या नीटच्या इतिहासामध्ये BMS कॉलेजचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ दरम्यान 450च्या आसपास असायचा, परंतु ओपन कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 566 एवढा असून ऑल इंडिया रँक जो आहे तो 1,17,130 एवढा आहे आणि ओपन कॅन्डिडेटसाठी वुमन कॅन्डिडेटसाठी मात्र 579 एवढा मार्क्सला आणि ऑल इंडिया रँक 1,01,665 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण BMSचे गव्हर्नमेंट कॉलेजेस 22 आहेत, त्यामधील OBC कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ हा 562 एवढा असून त्याचा ऑल इंडिया रँक 1,22,561 एवढा आहे आणि OBCचा वुमनचा कॅन्डिडेटचा कट ऑफ हा 561 असून त्याचा ऑल इंडिया रँक हा 1,22,995 एवढा आहे। SCBC नावाची मराठा आरक्षण सोशली आणि इकॉनॉमिकल एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास नावाने याचा जनरलचा जो कट ऑफ आहे तो 561 एवढा आहे आणि त्याचा जो रँक आहे ऑल इंडिया रँक 1,21,178 एवढा ऑल इंडिया रँक आहे। SCBCचा वुमनचा कट ऑफ 562 असून ऑल इंडिया रँक हा 1,20,226 एवढा राहिलेला आहे। EWS कॅन्डिडेटचा जनरल कॅन्डिडेटसाठी 530 एवढा कट ऑफ राहिलेला आहे आणि त्याचबरोबर जो काही त्याचा रँक आहे तो 1,62,960 म्हणजे EWS कॅन्डिडेटसाठी ओपनमध्ये कट ऑफ जो आहे तो जनरलचा कॅन्डिडेटचा कट ऑफ अगदी 30 ते 36 मार्क्साने कमी आलेला आहे। कारण EWS ही कॅटेगरी आहे, याच्यामध्ये SCBCमध्ये मराठा आरक्षणाचे विद्यार्थ्यांना EWSचं आरक्षण नाकारण्यात आलेलं आहे, त्यामुळे EWSचा कट ऑफ आपल्याला 36 मार्काने कट ऑफ डाऊन येताना दिसतो आहे। EWSचा वुमनचा कट ऑफ हा 528 एवढा असून त्याचा ऑल इंडिया रँक शेवटचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड 1 CET सेल महाराष्ट्र राज्य BMSचा गव्हर्नमेंट कॉलेजमधला 22 कॉलेजेसमधील शेवटच्या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 1,66,654 एवढा राहिलेला आहे। त्यानंतर VJ कॅन्डिडेटचा जनरलचा 555 आणि त्याचा जो रँक आहे तो 1,31,432 एवढा राहिलेला आहे। VJ कॅन्डिडेटचा वुमनचा 540 एवढा कट ऑफ असून 1,50,029 एवढा SML ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला 1,34,402 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्याला VJ कॅन्डिडेटला विमुक्त जाती किंवा डिनोटिफाईड ट्राईब्स 1 DT1 असं म्हटलं जाते याला। NT-B किंवा NT1 कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ हा 540 एवढा असून ऑल इंडिया रँक जो आहे त्याचा तो 1,50,029 एवढा राहिलेला आहे। हा सुद्धा कट ऑफ थोडासा लोअर साईड नाही, परंतु EWSपेक्षा थोडासा हायर साईड आहे। NT-B वुमनचा 551 असून ऑल इंडिया रँक 1,36,000 आणि 81 एवढा आहे। त्यानंतर NT-C कॅटेगरी ज्याला आपण धनगरमू त्याचा जनरलचा कट ऑफ जो आहे तो 561 असून ऑल इंडिया रँक 1,23,286 आहे। NT-C या कॅटेगरीचा 564 एवढा कट ऑफ राहिलेला आहे आणि 1,19,871 एवढा त्याचा ऑल इंडिया रँक असा आहे। NT-D या कॅटेगरीसाठी जनरल कॅन्डिडेटसाठी 565 आणि ऑल इंडिया रँक आहे तो 1,19,134 एवढा राहिलेला आहे। NT-Dच्या वुमन कॅटेगरीचा 560 मार्क्सला आणि ऑल इंडिया रँक 1,24,706 एवढा ऑल इंडिया रँक असलेला आहे।
SC किंवा शेड्यूल कास्टचा जनरल कॅन्डिडेटचा 490 एवढा मार्क्सला शेवटचं विद्यार्थ्याचं कॉलेज मिळालेलं असून त्यानंतर त्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो 2,20,232 एवढा ऑल इंडिया रँक आहे। SC वुमनसाठी 489 एवढा मार्क्सला मिळालेला आहे आणि ऑल इंडिया रँक 2,20,601 एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्याला शेवटचं BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। ST कॅन्डिडेटचा जनरल कॅन्डिडेटचा 369 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि ऑल इंडिया रँक 4,39,159 एवढा राहिलेला आहे। ST कॅन्डिडेटच्या वुमनसाठी 368 एवढ्या मार्क्सला शेवटचं BMSचं कॉलेज मिळालेलं आहे गव्हर्नमेंटचं आणि ऑल इंडिया रँक 4,40,461 एवढा राहिलेला आहे। वास्तविक पाहता याचं अनालिसिस करायला गेलं तर पहिल्या राऊंडमध्ये BMSच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 85% महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण 85% सीट्समधील 22 कॉलेजमध्ये जो ओपनचा कट ऑफ आहे तो 566 एवढा राहिला आहे आणि कंपॅरेटिव्हली SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 490 राहिला आहे। वास्तविक 566 हा कट ऑफ हा गेल्या 3-4 वर्षामध्ये MBBSच्या गव्हर्नमेंटचा कट ऑफ असायचा किंवा त्यापेक्षाही खाली असायचा आणि SC कॅटेगरीचा 490 एवढा कट ऑफ आहे की त्याच्यापेक्षासुद्धा गेल्या वर्षी कट ऑफ जो आहे तो 475 एवढा SC कॅटेगरीचा कट ऑफ हा MBBS गव्हर्नमेंटचा होता। म्हणजे MBBS गव्हर्नमेंटपेक्षासुद्धा 10 ते 15 मार्कानं BMS गव्हर्नमेंटचा कट ऑफ ह्यावर्षी जास्त लागलेला आहे। कट ऑफच्या अनालिसिसवर आपण अभ्यास करायला गेलं तर ओपन कॅटेगरीपेक्षा OBC कॅटेगरीमध्ये 4 ते 5 मार्काने कट ऑफ हा लोअर साईडनं दिसत आहे आणि SC BCमध्ये मात्र या ठिकाणी तोच कट ऑफ मात्र 5 ते 6 मार्काने किंवा 5 ते 6 मार्काचा कट ऑफमध्ये फरक आहे। EWSमध्ये मात्र या ठिकाणी 35 ते 36 मार्क आणि वुमनमध्ये तर जवळपास तो पाहायला गेलं तर खूप सारा फरक दिसतो आहे। अगदी 50 मार्काचा सुद्धा डिफरन्स आलेला दिसतो आहे। म्हणजे एकंदरीत 51 मार्काचा डिफरन्स हा EWS वुमन आणि ओपन वुमनमध्ये राहिला आहे। फिजे कॅन्डिडेटला सुद्धा कट ऑफ हायर साईड नाही, ओपन कॅन्डिडेटपेक्षा जवळपास 11 मार्काने कट ऑफ खाली आहे। NTB किंवा NT1 कॅटेगरीसाठी 5 ते 40 एवढा मार्क्सचा कट ऑफ असून 26 ते 25 मार्काने कट ऑफ थोडासा खाली आहे ओपन कॅटेगरीचा। NTC कॅटेगरी मात्र 5च मार्काने ओपन कॅटेगरीपेक्षा कमी आहे, 561 मार्कांना कट ऑफ आलेला आहे। NTD कॅटेगरी मात्र सेमच कट ऑफ राहिलेला आहे आणि तो कट ऑफ जो आहे तो 565 एवढा राहिला आहे। SC कॅटेगरीचा आणि ओपन कॅटेगरीचा जर फरक पाहिला तर जवळपास 76 मार्कांचा डिफरन्स आहे आणि ST कॅटेगरीचा आणि ओपन कॅटेगरीचा हा जर स्टडी आपण पाहायला गेलं तर दरम्यान 200 मार्काचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकंदरीत जो गव्हर्नमेंट BMSच्या 22 कॉलेजमधील पहिल्या राऊंडमध्ये CET सेलच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या पहिल्या राऊंडमधील फक्त गव्हर्नमेंटच्या 85%चा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा किती ऑल इंडिया रँकला आणि किती मार्क्सला होता हे आपण पाहण्याचा जो प्रयत्न केला, हा प्रयत्न किंवा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।